राम राम विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेला प्रश्न विचारला गेला, उड्डाण नामाचा प्रकार ओळखा। आता उड्डाण म्हणजे काय, तर या ठिकाणी उड्डाण ही एक क्रिया आहे। मग आपल्याला लक्षात ठेवायचं, ज्या नामामध्ये गुण धर्म भाव दाखविलेला असतो त्या नामाला आपण भाववाचक नाम म्हणतो। त्याचबरोबर आणखी एक लक्षात ठेवायचं, काय, क्रिया दाखविणारं म्हणजे क्रियादर्शक आणि स्थितीदर्शक असेल तर त्याला म्हणायचं भाववाचक। आता लक्षात घ्या, उड्डाण म्हटलं की एक क्रिया आहे, चोरी म्हटलं की क्रिया आहे, धाव म्हटलं की क्रिया आहे, म्हणजे हे भाववाचक नाम आहे। त्याचबरोबर आपला जन्म आहे ही स्थिती आहे, जन्म, त्यानंतर बाल्यावस्था, तारुण्यावस्था, वार्धक्य आणि मृत्यू या काय आहे, आपल्या स्थिती आहे। म्हणून याला पण काय म्हणायचं, भाववाचक नाम। म्हणून उड्डाण हे कोणतं नाम आहे, तर ते आहे भाववाचक नाम। समजलंय?